नेवासा येथे नागेबाबा पतसंस्थेच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात मनसेसह विविध संघटनांचे उपोषण सुरू, प्रशासकीय यंत्रणांकडून दुर्लक्ष। नेवासा येथे नागेबाबा पतसंस्थेच्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमान पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी तसेच शेतकरी संघटना, अनेक संघटनांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने थेट उपोषण सुरू आहे। टेमक आणि खटाणे व अनेक कर्जदार यांच्या संयुक्त विद्यमाने तीव्र उपोषण सुरू करण्यात आले आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न, पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहार आणि बुडवलेले पैसे या मुद्द्यांवर संतप्त आंदोलकांनी आवाज उठवला आहे। उपोषणकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की नागेबाबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराकडे ना प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत आहे, ना पतसंस्थेचे पदाधिकारी जबाबदारी स्वीकारत आहेत। हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष असून यामध्ये सरकारच्या उदासीनतेविरुद्ध जनाक्रोश दिसून येतो आहे। या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, स्वाभिमान पक्षाचे गणपतराव मोरे, बसपाचे प्रभारी हरीशदादा चक्रनारायण, शेतकरी संघटनेचे ॲड. ज्ञानेश्वर शिरसाट यांनी पाठिंबा दिला असून उद्या दिनांक 8 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात निवेदन सादर करून या प्रकरणाची चौकशी व न्याय मागण्यात येणार आहे। शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते दत्तू पाटील निकम, प्रमोद जाधव, बापू सौदागर, सागर सांगळे, ओम तोडमल, प्रमोद टेकाळे, डॉक्टर महेश कुंडारे, गणेश जगरे, तुषार गायकवाड, विनोद वाकचौरे, बापूसाहेब दारकुंडे, संतोष राजगिरे, एन.टी. वाघ, ॲड. पी.सी. नहार, ॲड. भिरडे, ॲड. आर. काळे, तालुका अध्यक्ष त्र्यंबक भदगले यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत। शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, राजेंद्र भुजंग, संतोष लोंढे, अशोक नागवडे, नितीन नागवडे, बाबासाहेब नागवडे, विकास मस्के, दत्तात्रेय काळे पाटील, राम केंदळे, ॲड. भारत चव्हाण, ॲड. दिल्ली आदींचा सक्रिय सहभाग या आंदोलनात पाहायला मिळत आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांची मागणी आहे की पालकमंत्र्यांनी नागेबाबा पतसंस्थेच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करावा आणि पावसाळी अधिवेशनात शनिशिंगणापूर प्रकरण मांडणाऱ्या आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या धाडसाचा आदर्श घेत या प्रकरणाचा देखील पाठपुरावा करावा। ही लढाई शेतकऱ्यांच्या हक्कांची आहे, याचा शेवट न्याय मिळेपर्यंतच होईल असा निर्धार करत आंदोलकांनी प्रशासन आणि सरकारला थेट इशारा दिला आहे। आता पालकमंत्र्यांचा पुढचा पाऊल काय असेल याकडे नेवासासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या नागेबाबा पतसंस्थेचे भ्रष्ट कारभार घोटाळ्याची दखल घेणार का नाही व या उपोषणाला भेट देणार का नाही, मनसे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार यांचा सवाल। माझे नाव ज्योती रंगनाथ खटाणे, राहणार सावखेडगंगा। तर आम्ही इथं जवळजवळ 15-16 वर्ष आज तुम्ही नेवासा आहे ते उपोषणासाठी आले आहे, तरी नेमकं संदर्भ काय आहे? आमचं अशी फसवणूक झालेली आहे। माझ्या मिस्टर तिथं हॉटेलवर मॅनेजर होते। कोणत्या हॉटेलवर? फुटमॉल कडभोकाळेंचं तर त्यांनी काय केलं काय नाही, आम्ही नव्हतो त्यांनी काय ते डिपॉझिट भरून काय ते जमीन नावावर करून घेतली, काय केलं आम्हाला काहीच माहीत नाही। आम्ही माझे मिस्टर वारल्यानंतर आम्ही तिकडं वैजापूरला गेलो तर तिथं माझ्या नावावर, त्यांच्या नावाची माझ्या नावावर होणार होती। तिथं आम्हाला कळलं तर तुमची जमीन तुमच्या नावावर नाही म्हणून। मग आम्ही ते कळलं तर काय ते आमच्या मालकाच्या नावावर एकदम आळं पडलेलं होतं। मग आम्ही म्हणलो एकच काय झालं म्हणलं, आम्हाला काही माहीत नाही, घरच्या लोकांना माझ्या मुलाला माहीत नाही, माझ्या मुलं पुण्याला असतो एक मुंबईला असतो। तर मग कसं झालं म्हणलं, मग मी भाऊकडे गेले, थोडं भोकाळेकडं नगरला कॅन्टीनला बँक आहे तिथं गेले तर ते म्हणे तुम्ही चिखलकडे जा। चिखल म्हणले कुठं बँक आहे म्हणे, असं तिथं जा, बरसरकडे जा। ते बरसरचा नंबर घेतला, त्यांना 5-6 वेळेस फोन केला तर ते बी अशी पुढं म्हणजे तुमची थोडक्यात फसवणूकच केली हां डायरेक्ट म्हणजे त्यांनी आमच्या मालकाकडून आहे ना फसवणूक म्हणून ते लगेच म्हणजे नावावरच करून घेतलं ते। मला तेवढी जमीन माझी आला द्यानं तेव्हा माझी फक्त एवढीच इच्छा आज नेवासा येथे नागेबाबा पतसंस्थेच्या विरोधात आमरण उपोषण चालू आहे, तरी या उपोषणकर्त्यांचे काय काय समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। आज आपण इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार, आपण इथं उपोषणाचा बसला, नेमकं काय प्रकरण आहे? या ठिकाणी आज आमचे मित्र शिवाय कांतीलाल टेमक करजगाव यांच्या माध्यमातून संत नागेबाबा पतसंस्थेला निवेदन देण्यात आले। AR ऑफिस, तहसीलदार, पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक सर्व कार्यालयात त्यांची काही जी समस्या होती ती पत्राद्वारे कळवली, परंतु आज तागायत
त्यांच्यामध्ये जे असलेल्या कर्ज प्रकरणातले वाढीव व्याजदर, पतसंस्थेच्या वतीने उतार्यावर चढवलेले अनधिकृत बोजे, इतर आमच्या भगिनी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत वैजापूर तालुक्यातून. त्यांच्या जमिनीवरून कुठलीही कल्पना न देता पतसंस्थेने अनधिकृतरित्या कुठल्याही वारसा हक्काप्रमाणे न जाता डायरेक्टच त्यांच्या उतार्यावर पतसंस्थेचा बोजा चढवून त्यांचे नाव कमी केलेले आहे. या पद्धतीने सर्वत्र अनागोंदी कारभार पतसंस्थेचा चालू आहे. संत नागेबाबा पतसंस्था हे जरी एक नावाजलेलं आणि प्रतिष्ठित नाव वाटत असेल तर प्रत्यक्षात अंधारामध्ये या ठिकाणी काहीतरी उलटे उद्योग चालू असल्याचा मला तक्रारी प्राप्त झाल्या. त्या तक्रारीनुसार पुढील आठवड्यामध्ये आम्ही नागेबाबा पतसंस्था असेल, नेवासा तालुक्यामध्ये वडाळा भैरोबा येथील भैरवनाथ पतसंस्था आहे, नेवासा शहरामध्ये मोहिनीराज पतसंस्था आहे, त्याचप्रमाणे फखरुद्दीन पतसंस्था आहे. यातील काही पतसंस्था बंद पडलेल्या आहेत, परंतु या पतसंस्थेने शेतकऱ्यांना वेठीस धरलेले आहे, ग्राहकांना वेठीस धरलेलं आहे. त्यांचे कलेक्शन एजंट लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं वसुली करत नाही आणि डायरेक्टच 10-20 हजार रुपयांची रक्कम लाखात लोकांना सांगितल्या जाते. ती रक्कम अनधिकृतपणे लावलेली आहे, व्याजदर वाढून लावलेली आहे. रितसर ते जर वसुलीसाठी डेली कलेक्शनला या ठिकाणी आले तर लोकांची पैसे भरण्याची मानसिकता आहे, परंतु हे अनधिकृतपणे सावकारकी पद्धतीने लोकांस वसुलीला भाग पाडत आहे. तर अशा प्रकारे जर कोणावर अन्याय होत असेल तर आमच्या राजसाहेबांनी आम्हाला जो मंत्र दिलेला आहे, वेळ पडेल तर परिस्थिती बघून आम्ही प्रथमतः हात जोडून सांगतो, गळत नसेल तर हात सोडून सांगण्याची पद्धत मनसेची आहे. त्या पद्धतीने इथून पुढे जर तालुक्यात ज्या ज्या ग्राहकांना पतसंस्थेच्या माध्यमातून अडवणूक होईल, कोणा समोर काही समस्या असेल तर आम्ही त्या प्रश्नाला सामोरे जाण्यास तयार आहोत. संबंधित जे कोणी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर कोणी जे असतील त्यांनी आज 5 वाजेपर्यंत या टेमक साहेब असतील किंवा आणखी कोणी कस्टमर असतील, आमचे खटाणेताई असतील, या सर्वांना काय असेल ते इथं येऊन मीडियासमोर काय प्रकरण आहे आणि कसं मिटवणार आहे हे त्यांनी आज सांगितलं पाहिजे. ते जर नसेल सांगत तर आम्ही आमच्या पद्धतीनं यानंतर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ओम भाऊ तोडमल, आपण काय सांगाल आज या उपोषणासंदर्भात? या ठिकाणी शेतकऱ्यांची जी फसवणूक पतसंस्थाद्वारे करण्यात आली आहे, त्या पतसंस्थाचा जे बळी गेलेले आमचे शेतकरी, की अजून बळी जाऊ नये यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे. आणि या जे शेतकऱ्यांची जे समस्या आहे, या ठिकाणी जे सगळे शेतकरी जमलेले आहेत यांचे प्रश्न सुखकर आम्ही या ठिकाणी उठणार नाही. आणि पतसंस्थेच्या जे कोणी असं त्यांनी हे लक्षात घ्यावं की शेतकरी आमचा एकटा नाही आहे. आपण शेतकरी संघटनेच्या वतीने इथं आला आहात उपोषणच्या ठिकाणी, तरी आपण काय सांगाल आज? शेतकरी संघटना ही नेमकी कोणाची शेतकरी संघटना आहे? रघुनाथ दादा आणि अजित काळे त्या संघटनेच्या वतीनं आपण इथं जाहीर पाठिंबा या टेमक पाटलांना देत आहे का? हे नागेबाबा पतसंस्थेच्या संदर्भात आपण काय सांगाल? रामदुखीपेक्षा जास्त घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. आज नेवासा येथे आमरण उपोषण नागेबाबा पतसंस्थेच्या विरोधात चालू आहे, तरी त्या संदर्भात इथं पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे, तसेच बहुजन समाजवादीचे प्रभारी हरीश चक्रायन व अंजुम पटेल नेवासा काँग्रेस अध्यक्ष आले आहे. तरी आपण जाणून घेऊया या बाबतीत. आज आपण काय सांगाल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने? आज ॲडव्होकेट टेमक भाऊसाहेब यांनी संत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेच्या विरोधात आणि मंत्रिकेच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू केलं आहे, हे 3 महिन्यापासून त्यांचं धडपड चालू आहे. त्या या भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांची लूट जी चालू आहे, शेतकऱ्यांची नेवासा तालुक्यात आणि महाराष्ट्रामध्ये जे कडूभाऊ काळेचं जे रॅकेट नागेबाबा पतसंस्थेच्या माध्यमातून जे चालू आहे, ते रॅकेट उघड करण्याचं काम ॲडव्होकेट टेमक भाऊसाहेब हे 3 महिन्यापासून करीत आहे. याला पाठिंबा म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो.
आणि एक विषय सांगतो का 22-23 वर्षापूर्वी बाबासाहेब भाऊराव वाल्हेकर यांनी एक कर्ज घेतलं होतं संत नागेबाबा पतसंस्थेकडून आणि ते कर्ज त्यांचा एक वसुली करणारा अधिकारी होता, ते पैसे घेऊन पळून गेला आणि त्यांना जे 2 जामीनदार होते, एकाचं नाव आहे सोपन भगत आणि दुसरं आहे नशीरभाई शेख, हे दोन्ही देवगावचेच आहे आणि कर्जदार देवगावचंच आहे। या दोघांकडून मी कर्ज भरून घेतलं जामीनदाराकडून। अद्यापही गेले 25 वर्षापासून अद्यापही त्यांचा शेतीवरचा उतारा नील करून दिलेला नाही, म्हणजे हा मोठा भ्रष्टाचारच आहे। कारण की त्या शेतकऱ्याला कुठल्या प्रकारचं सोसायटीचं कर्ज घेता येत नाही, बँकेचं कर्ज घेता येत नाही, फार मोठी शोकांतिका आहे। पण एक हे पतसंस्थेचं रॅकेट आणि दुसरा एक घोटाळा आहे हवाला, 50-50 लाख 1-1 कोटीचा हवाला हे देत आहे, कसल्या बेसवर देत आहेत काय आहे, हा एक मुद्दा आहे महत्त्वाचा। आणि ज्या क्षेत्राची सरकारी किंमत 50,000 70,000 आहे त्या क्षेत्राला 25-25 लाख रुपये नागेबाबा मल्टीस्टेट आणि नागेबाबा पतसंस्था कर्ज देते आहे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे। हे कोणत्या बेसवर देत आहे, पैसे आले कुठून, याचा भ्रष्टाचार, याची निवडणूक झाली कधी आणि या निवडणुकीचं यांनी जाहीर प्रकटन कधी केलं, समाजामध्ये कधी ते बॅनर छापले गेले, कधी पॉम्पलेट सभासदांना कळवण्यात आलं, सभासदाची कधी मिटिंग यांनी घेतली, हे कुठल्या प्रकारचं हे सगळं घोटाळा आहे। आणि हे याच्या पाठीमागं फार मोठमोठे माणसं आहेत, फार मोठ्या नेत्यांचा हात त्यांच्या पाठीमागं आहे, त्यांनी सांगतात आमचं कुणीही काही करू शकत नाही। त्याच्यामुळं या ज्या नागेबाबा पतसंस्थेचा विषय आहे हा भाग गंभीर विषय आहे। ते आपल्या तालुक्यातलेच आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून, शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करून, अहो एवढं ना महापुरुष महात्मा फुलेंच्या वंशकुळातले ते माळी समाजाचे आहेत, पण महात्मा फुलेंची, शिवाजी महाराजांची, महापुरुषांची, आंबेडकरांची कधी जयंती या माणसाने आत्तापर्यंत साजरी केलेली नाही, म्हणजे फार मोठी शोकांतिका आहे। त्याच्यामुळं या पतसंस्थेचा कारभार उघडा व्हावा आणि शासनाने ती दखल घ्यावी, शासनाने दखल घ्यावी। त्यांचे जे AR साहेब आहेत निबंधक, जिल्हा निबंधक असतील, तालुका निबंधक असतील, याची चौकशी करून जे संबंधित अधिकारी, संचालक मंडळ असेल यांच्यावर नियमाप्रमाणे, शासकीय नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे आणि आजच्या आंदोलनावर वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद। आणि निर्देशाच्या बाहेर जाऊन जर ही पतसंस्था कारभार करत असेल, म्हणजे बँकांपेक्षा अधिक व्याजदर जर या लाभार्थ्यांकडून ते वसूल करत असतील, बेकायदेशीर पद्धतीने मालमत्तेची जर जप्ती आणत असतील, तर हे मुद्दे फार गांभीर्याने घेण्यासारखे आहेत। नागेबाबा पतसंस्थाचं नाव तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे, परंतु आजपर्यंत त्या नागेबाबा पतसंस्थेच्या अंतर्गत निवडणुकांबाबत अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे। त्यांच्या निवडणुका होतात का, त्यांच्या नेमणुका कशा होतात, परंतु आज उपोषणकर्त्यांनी जे उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे, संबंधित जे पदाधिकारी आहेत, सहाय्यक निबंधक साहेब AR यांना आमची या ठिकाणी विनंती असेल, संबंधित उपोषणकर्त्याचे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यावरती व्यवस्थित लक्ष घालून संबंधित पतसंस्थेवरती लिगली काही कायदेशीर कारवाई करता येते का यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करावं। आणि पुन्हा एक बार बहुजन समाज पार्टीचा जिल्हा प्रभारी या नात्यानं उपोषणकर्ते टेमक भाऊसाहेब यांना आम्ही जाहीर पाठिंबा जाहीर करतो। त्यांची लढाई जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, जाहीर पाठिंबा देत या ठिकाणी मी मागणी करतो। आपण नेवासा शहर काँग्रेस अध्यक्षाच्या वतीने आपण काय सांगाल आपल्या काँग्रेस पार्टीच्या वतीने? नेवासा शहर काँग्रेसच्या वतीने मी या उपोषणाला पाठिंबा देत आहे। संत नागेबाबाची पतसंस्था त्यांनी हवाला
जेव्हा म्हणजे जेव्हा मागच्या एवढंच पूर्ण गाव कोणतेही त्यांचे इतका मोठा भ्रष्टाचार आहे. आता त्याची चौकशी व्हायला पाहिजे. हा आता तुम्हाला जर असं आहे नगरला ₹5 लाख रुपये इथून घेतले त्याचं रेकॉर्ड वगैरे काही नसतं. मला असं वाटतं की चौकशी व्हायला पाहिजे. एवढापर्यंत जाऊन चौकशी व्हायला पाहिजे. आज भारतीय राज्य स्वाभिमान संघाचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य गणपतराव मोरे या ठिकाणी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आले आहे. तरी आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ या नागेबाबा पतसंस्थेच्या विरोधात काय म्हणणं आहे आपलं. आज या ठिकाणी नागेबाबा पतसंस्था च्या विरोधात जे लाभार्थी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांची जी पिळवणूक या पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे. कारण खरोखर याची शहानिशा करण्यात यावी. त्यात ज्या ऑडिट झालेलं आहे ते ऑडिट कोणत्या पद्धतीने केलेलं आहे की ते मॅनेज केलेलं आहे याची देखील त्या ठिकाणी खात्री करण्यात यावी. कारण पतसंस्थेचा आपण पाहतोय आज बऱ्याचशा पतसंस्था डबघाईस आल्यात आणि बंद पडलेल्या आहेत. एकमेव पतसंस्था अशी आहे की ती नावलौकिक मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्याची शासकीय लेवलला मोठ्या प्रमाणे चौकशी होते का. शासकीय त्यांचे वेगळे ऑडिट करून लाभार्थ्यांना त्याची दाखवली जात आहे का. आम्ही अशा पद्धतीने घेतलं. याच्यावर नियंत्रण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेने शासनाने नियंत्रण ठेवलेलं आहे का. कारण आज हे जे उपोषणावर बसलेले या ठिकाणी शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, छोटे मोठे दुकानदार आहेत ज्यांनी अर्थसहाय्य संस्थेने केलं मान्य आहे परंतु आज त्यांच्याकडून जे व्याज घेतलेलं आहे ते वाजवीपेक्षा जास्त घेतलेलं या ठिकाणी निदर्शनास येत आहे. कारण वसुली करताना तुम्ही कोणत्या पद्धतीने करता. आता या ठिकाणी ज्या पद्धतीने वसुली चालू आहे ती वसुली कुठलीही पूर्व सूचना न देता तुम्ही डायरेक्ट अटॅक करताय. कारण डायरेक्ट अटॅक करताना लाभार्थी संभ्रमात असतो. कारण का व्याज घेतलेला असल्या कारणाने त्याला त्याचा व्यवसाय परिस्थितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी काढलेले पैसे यावर कुठंतरी विचार केला गेला पाहिजे. सहकार जो असेल ते सहकार तत्वावरती लिमिटेड जी ही संस्था काढलेली आहे ती लोकांना लाभार्थ्यांची भरभराटी व्हावी, सुधारणा व्हावी, लाभार्थ्यांचं या ठिकाणी संसार उभे करावेत याच दृष्टीने आपण पतसंस्थेच्या मार्फत या ठिकाणी व्याज वितरण करत असतो. परंतु या ठिकाणी असं निदर्शनास येतं आहे की या ठिकाणी जे लाभार्थीची प्रॉपर्टी आहे हीच प्रॉपर्टी तुम्ही हस्तगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात. ही कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. लाभार्थ्यांना पूर्व सूचना ही 3 वेळा दिल्या गेल्या पाहिजेत, नोटीस दिले गेल्या पाहिजे, त्याचं प्रसिद्धीपत्रक काढलं गेलं पाहिजे. डायरेक्ट अटॅक न करता तुम्ही त्यांना कळवलं गेलं पाहिजे. परंतु असं कुठलंही तुम्ही या ठिकाणी केलेलं नाही आणि त्यांच्यावर प्रॉपर्टी या ठिकाणी हडप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. संस्थेच्या मार्फत जे मॅनेजर असतील त्या मॅनेजरच्या नावावर तुम्ही प्रॉपर्टी हस्तांतर करता. संस्थेचं त्या ठिकाणी नाव यायला पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या नावावर तुम्ही या ठिकाणी प्रॉपर्टी करत असाल तर हे नक्कीच अन्याय आहे आणि हा अन्याय या ठिकाणी आम्ही भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीने या ठिकाणी सहन करणार नाही. जर खरोखर ज्या लोकांवरती अन्याय होत असेल तर आम्ही त्यांच्या बाजूनी जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमची भारतीय स्वाभिमानी संघाची वतीने आम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी राहू. आपण काय सांगाल आज मी या उपोषणाला मराठा सुकाणा समितीच्या वतीने मी पाठिंबा देत आहे. मला अनेक दिवसापासून कळलं आहे की खाजगी संस्था हे सर्वसामान्य लोकांच्या जमिनी ताब्यात घेत आहे आणि मागं 2 दिवसापूर्वी नेवासा फाटा परिसरमध्ये एक जणांनी या बँकेविरुद्ध न सांगता सावकारविरुद्ध एक जणांनी जीव घालायचा म्हणजे स्वतः जीव संपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे पण तो वाचला. कारण काय झालं सध्याला 1 लाख रुपये कर्ज देते आणि 1 लाखानंतर जेवढं याज होईन का त्याला ते दुप्पट याज हे बँकेला लावलं जाते. कारण काय होतं 1 लाखाला याज द्यायला पाहिजे पण ते काय करते 1.5 लाख झाले की त्याचे 2 लाख 3 लाख करते. चक्रवाढ वाढत आहे. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला विनंती आहे की आपण ह्या खाजगी बँकेवर लक्ष दिलं पाहिजे. कारण की आज सर्वसामान्य शेतकरी असो किंवा कोणी असो
गरजेवान लोकांना कर्जाची गरज जाती, पण हे बँकेवाले सावकारसारखे लोकांना तकलीफ देत आहे. मागं 2 दिवसपूर्वी जिल्ह्याचे पोलीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्हाला अशी माहिती कळवा. माझी त्यांना विनंती साहेब, तुम्ही नेवासा तालुक्यात जे खाजगी बँके असतील, सावकार असतील, त्यांच्यावर आपण मिशन करून एक याची ॲक्शन घेतली पाहिजे. जशी संतोष साहेब खाडे साहेबांनी नेवाशात एक जबरदस्त ॲक्शन घेतली. माझी तीच ॲक्शन म्हणणं आहे की आता आपली राहिली सावकारकी आणि खाजगी बँक. आज जर याची जर त्यांनी जर जागा ताब्यात घेतली असेल तर असे अनेक लोक आहे की त्यांना नाईलाजानी घरं सोडून दुसरीकडे जावं लागलं आहे. माझं कुठलंही असेल तर असेल तर माझा पाठिंबा आहे. आणि मी स्वतः एक त्या कर्जदाराचा एक लाभार्थी आहे. मी 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं, ही 1 लाखाच्या आत 2 लाख रुपये झाले आहे. मला बी त्यांनी नोटीस पाठवलेलं आहे की घर ताब्यात घेऊ, आमच्या ताब्यात घेऊ, पण मी काय म्हणलं आहे, जसं आहे तसं सत्तेसाठी आपण लढणार आहे, हे माझं म्हणणं आहे. गणेश जगरे. आज आपण नेवासा येथे उपोषणासाठी बसला आहात, तरी किती वेळ झाला आपल्याला इथं उपोषणात बसून? आपण सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आणि आपण इथं उपोषणात बसलात, एवढा ऊन आहे तरी वरती छत सुद्धा नाही, मंडप सुद्धा नाही. आणि त्या बाबतीत आपल्याला प्रशासनाने काही आपल्याकडून काही दखल घेतली का? अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही, कोणी साधी विचारपूसही केलेली नाही. आणि हे उपोषण आपलं कवर चालणार आहे? हे आमरण उपोषण हे बेमुदत चालणार आहे. बेमुदत चालणार आहे उपोषण. आपण काय सांगणार? आज उपोषणानिमित्त पाठिंबा. आपण इथं उपोषणासाठी बसला आहात नागेबाबा पतसंस्थेच्या विरोधात, तरी आपण काय सांगाल? नागेबाबा पतसंस्थेत जो घोळा आहे, भूखंड घोटाळा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. तसेच ऑडिट रिपोर्टमध्ये देखील घोळा असण्याची शक्यता आहे. या संदर्भात चौकशी व्हावी व योग्य ती त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि तसं बघितलं तर खूप साऱ्या पतसंस्था आहे, यांच्यावर कोणाचंही नियंत्रण लागलेलं नाही आहे. कोणी पैसे बुडवतंय, निघून जातंय, हे काय पद्धत आहे का? आज आपण इथं एवढ्या उन्हात उपोषणासाठी बसला, आता साधा इथं मंडप सुद्धा टाकला नाहीये, तरी काय नेमकं? अजून आम्ही प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून आम्ही मंडप टाकलेला नाहीये आणि प्रशासनाने अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषण बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत. अजून आपल्या काय मागण्या आहे? आपण काय सांगाल? मी या ठिकाणी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर शिरसाट या ठिकाणी नेवासा तालुक्यातील तसेच नगर जिल्ह्यातील ज्या ज्या कर्जदारांना या ठिकाणी फसवण्यात आलेले आहे त्याबद्दल प्रशासनाने या पतसंस्थेची चौकशी करण्यात यावी व यांना न्याय देण्यात यावा. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.